आत्मामालिक संस्कार शिबिर म्हणजे मुलांना कमी वेळेत अनेक अर्थानं आकार देणारं शिबिर। या शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव मिळत असून शिबिरार्थी विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे। सकाळी नियमित ध्यान, योग आणि सूर्यनमस्कार, दिवसभरात विविध कौशल्य मुले या शिबिरामध्ये शिकतात। सर्वात प्रथम माझं परिचय देतो मी डॉक्टर नवनाथ सोनवणे। मी वैजापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेलो आहे। माझा मुलगा इथे राहील की नाही राहील मला शंका होती, कारण तो 7 वर्षाचा आहे आणि तो मला पहिले आम्ही कधीच त्याला बाहेर टाकलेलं नाही। तो आम्हाला वाटलं आम्ही सोडतो त्यावेळेस रडलतो, परंतु इथं टाकल्यानंतर तो आम्हाला एकदाही कॉल नाही केला त्यांनी 11 दिवसामध्ये। आणि इथले तो म्हणायचा त्याने आम्हाला म्हणजे आम्हाला मिस करत पण नव्हता, तो असं म्हणत बी नव्हता की तुमची आठवण येते आम्हाला। असं आपण त्याला किती 11 दिवस ठेवलं? 11 दिवस ठेवलं। तर 11 दिवसात त्यांनी त्याचं सगळ्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या झाल्या आणि तो इतका खोडकर होता शिवरला गावाकडे असताना का तो आम्हाला वाटलं जास्त खोड्या करील तो इथं, पण इथं एकदम शांततेत राहिला, व्यवस्थित राहिला, त्याच्या गोष्टी पण विसरायचा तो, पण इथं त्यांनी सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित ठेवल्या आणि इथले शिक्षकवृंद त्यांनी त्याला चांगल्या प्रकारे ट्रीट केलं आणि चांगल्या प्रकारे त्याला मार्गदर्शन केलं आणि तो आम्हाला आणि जेवणाची क्वालिटी तो म्हणे आम्हाला चांगलं व्यवस्थित जेवण करत होता। घरी तो त्याला जीव घाला लागायचं, पण तो इथं स्वतः जेवायला लागला आणि मावशींनी त्यांनी सुद्धा त्याची चांगली काळजी घेतली, त्याच्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित ठेवल्या। आम्हाला इथं एकही गोष्टी मिस झाली नाही, हे सर्वात महत्त्वाचं। एवढा मोठा समुदाय हा इथं, एवढं मोठं मुलं आहे, ह्या मुलांमध्ये मला वाटलं काही त्याचं विसरायला हरवेल, पण एकही गोष्ट तिची हरवली नाही। म्हणून मला एक आत्मामालिक बालसंस्कार शिबिर ही भविष्यासाठी सर्वांसाठी खूप गरजेचं आहे की ह्या गोष्टी ज्या मोबाईलपासून मुलं जवळ येत आहे मोबाईलचे एकदम, त्या मोबाईलपासून दूर जाण्यासाठी मला तर वाटतं प्रत्येक वर्षाला प्रत्येक मुलांनी बालसंस्कार शिबिर हे मध्ये मुलांना टाकलं पाहिजेत आणि या शाळेमध्ये तर निश्चितच ज्याला जर शक्य होईल त्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे। CBSE याच्या मोठ्या मोठ्या शाळेत आपल्या ज्याची जशी कंडिशन असेल त्याच्या अटीनुसार, पण बालसंस्कार शिबिर 21 दिवसाचं पूर्णपणे केलं पाहिजे। मला असं वाटत होतं अजून एक 10 दिवस ठेवायला पाहिजे होते, परंतु तो आज जास्त हे झालेला आहे आमच्यासोबत येण्यासाठी, पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही त्याला 21 दिवसासाठी, माझी मुलगी बी राहील तो पण राहील, आम्ही दोन्हीला बी टाकू। मुलं या शिबिरामध्ये रमली असून यातच 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आलाय। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालंय। आत्मनृत्य, आत्मजलतरण, आत्मसंगीत इत्यादी शिकता शिकता दिवस कसा निघून जातो हे देखील कळत नाही। विद्यार्थी अगदी मनापासून सदर गोष्टी शिकत असल्याचं पाहायला मिळतंय। सायंकाळ सत्रामध्ये क्रीडा शिक्षक मुलांच्या आवडत्या खेळावर मार्गदर्शन करत असून मुले मैदानावर मनसोक्त खेळताना दिसून आली आहे। सायंकाळी भोजन आटोपल्यानंतर आत्माविष्कार सोहळा सादर करण्यात आलाय, त्याचं थेट प्रक्षेपण आत्मामालिक न्यूजवर करण्यात आलंय। आपणास हा कार्यक्रम पाहायचा असल्यास या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून आपण हा कार्यक्रम पाहावा हे नम्र निवेदन। आत्मामालिक न्यूज चॅनलला देखील सबस्क्राईब करावं।
तर अशा पद्धतीनं विविध ॲक्टिव्हिटी करून रात्री पसायदान म्हणून विद्यार्थी झोपी गेलेत। दिवसभरातील या सर्व घडामोडीचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक केलं असून शिबिरार्थी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं अभिनंदन केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।